नांदेडमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। नांदेड शहरातील चौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे। शहरातील बॅनरबाजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महायुतीमध्ये बॅनर वॉर सुरू झाल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये आहे, कारण फडणवीस हे 2014 साली मुख्यमंत्री झाले होते आणि त्यानंतर 2019 मध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा विधानसभेत मिळून सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते आणि जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली 2022 साली सुद्धा ते मुख्यमंत्री झाले नाही। तर जरी भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं असलं तरी देखील त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होऊ शकले होते आणि आता विधानसभेच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहे। जरी महायुतीने शिंदेच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीला सामोरे जात असली तरी देखील महायुतीचे मुख्यमंत्री हे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यामुळे आता शिवसेनेकडून शिंदेच्या शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल। दरम्यान नांदेडमधले हे बॅनर आपण बघू शकता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।